चोपडेवाडी किंवा सर्व लोक म्हणत असत तशी वाडी कारखान्याच्या आडोशाला वसली होती. कारखान्याच्या उंच चिमण्यांची आणि उंच स्तंभांची वाडीवर छाया पडत होती, शब्दशः आणि लाक्षणिक दोन्ही अर्थाने. कारण वाडीतल्या लोकांचं सर्व आयुष्य कारखान्याशी निगडीत झालं होतं. अगदी आंधळे, मुके, बहिरे आणि लंगडे लोक सोडले तर बाकी सर्व कारखान्यात कामाला होते. लोकांनी आपल्या झोपड्या उभ्या केल्या होत्या आणि मग त्या कारखान्यातर्फे वीज, रस्ते, पाणी इत्यादींची सोय करण्यात आली होती. जुन्या नव्याचं एक विलक्षण मिश्रण तयार झालं होतं. मध्ये काळा कुळकुळीत डांबरी रस्ता, दोन्ही अंगाला कुडाच्या झोपड्या, त्यात अस्थानी वाटणारे विजेचे लखलखते दिवे आणि त्या आधुनिक प्रकाशात वावरणारी अर्धशिक्षित माणसं. एका खोलीत एका कोपऱ्यात आणि त्याच खोलीत दुसऱ्या कोपऱ्याला अगदी बकरी. मोठं विलक्षण मिश्रण खरंच. सखाराम गेली 2 वर्ष घरीच बसून होता. अगदी पाऊल उचलणं अशक्य झालं तेव्हा त्यांनी कारखान्यातली नोकरी सोडली. पण एव्हाना त्याचा एकुलता एक मुलगा शिवा कारखान्यात लागला होता. सखाराम, रखमा आणि शिवा. एक सुखी कुटुंब, आपापली कामं व्यवस्थित करणारे लोक. घर कसं यंत्रासारखं सुरळीत चालायचं. आरडाओरड नाही, भांडण नाही, फारशी गडबडही नाही. एखाद्याने हेवा करावा असं कुटुंब. आज मात्र त्यांच्या घरात जराशी धावपळ चालली होती. शहराकडून कागद आला होता आणि कागदामागोमाग एक पाहुणा येणार होता. रखमाचा भाचा शिरपा येणार होता. 62च्या अखेरीस तो सैन्यात दाखल झाला होता. देशप्रेमाची ती तुंबळ लाट पसरली होती. ती कानाकोपऱ्यातल्या लहान लहान खेड्यापाड्यातही पोचली होती. गुरामागं धावणाऱ्या तरण्या बाणपोरांनी हातातली पेरूची काठी टाकून बंदूक हाती घेतली होती. एरवी लहान शहरात जायला बुजणारी ही पोरं ट्रकमधून, गाड्यांमधून, विमानातून पार कुठच्या कुठे गेली होती. गावच्या पारावर घरगुती गप्पा मारणारे हे तरुण नाना प्रांतातल्या, नाना वेशातल्या परक्या लोकात फेकले गेले होते. हिंदी, मद्रासी, बंगाली, पंजाबी, कधीही न पाहिलेले लोक, कधीही न ऐकलेल्या भाषा. काही दिवस बुजऱ्यासारखे वागले आणि मग त्या नव्या आयुष्यात समरस होऊन गेले. शिरपा 5 वर्षांनी दीर्घ रजेवर आला होता. 4 दिवस घरी राहून आता 2 दिवस गावालीकडे राहायला येणार होता. शिरपा भरती झाला हे म्हातारीनं ऐकलं तेव्हा कपाळाला हात लावून घेतला होता आणि आता त्याला एक पट्टीची बढती मिळाल्याचं ऐकून तिचा ऊर अभिमानाने भरून आला होता. आता त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं तिला झालं होतं. शिवा कामावरून केव्हाच परत आला होता आणि आता तिघं शिरपाची वाट पाहत होते. आषाढाचे दिवस होते. पावसाने धार धरली होती. मधूनच वाऱ्याची सोसाट्याची वावटळ येत होती. सखाराम खिडकीपाशी बसला होता आणि मधूनच दार किलकिला करून बाहेर पाहत होता. रस्त्याची काळी कुळकुळीत पट्टी दिव्याच्या प्रकाशात चमकत होती. रस्त्यापासून घराच्या दारापर्यंत चिखलाचा रबडा झाला होता. वरच्या पत्र्यावर पावसाचा ताशा कडकडत होता. ओली, गार, अंधारी रात्र. अशा रात्रीत नाईलाज झाला तरच माणूस बाहेर पडायचा. सखारामने खिडकी लावून घेतली. खोली प्रकाशित होती, उबदार होती. काय धिंगाणा घातलाय पावसाने? सखाराम म्हणाला. येतो की नाही कुणास ठाऊक. कोणाला तरी खास उद्देशूने शब्द नव्हते, पण खाटेवर आडवा झालेला शिवा निजल्या निजल्याच म्हणाला. बाबा, आपल्याला पावसाचं एवढं वाटतं, पण शिरपा रानावनातनं बर्फातनं हिंडलेला, तो या पावसाकडे वळून सुद्धा पाहायचं नाही. जणू काय त्याच्या शब्दासाठीच थांबलेली एक थाप दारावर पडली. आला वाटतं, घाईघाईने उठत शिवा म्हणाला आणि दाराकडे गेला. दार उघडलं. गार वारा आणि पावसाचे थेंब खोलीत आले आणि त्याच्या मागोमाग एक उंच दणकट शरीराची व्यक्तीही खोलीत आली. अंगावर मिलिटरीचा जाड ओव्हरकोट होता. पायात जाड बूट होते. सखाराम व रखमा दोघांकडे पाहून शिरपा हसला आणि ओला ओव्हरकोट काढण्यात गुंतला. कोट निघाला
पायातले बूट निघाले, पाठीवरची बंगी खाली आली. शिवा त्याच्या भोवती नाचत होता आणि मग शिरपा पुढे आला. आधी सखाराम पुढे, मग रमा पुढे वाकला. तो नीट उभा राहिल्यावर रखमा त्याच्याकडे डोळे भरून पाहत होती. 5 वर्षात तिने त्याला प्रथमच पाहिला होता. नीट पाहूनच ओळख पटवावी लागणार होती. गेली 5 वर्ष शिरपा एक वेगळंच आयुष्य जगला होता. शरीर घडवलं गेलं होतं. स्नायूंना पोलादासारखा पीळ आला होता. नजरेत आत्मविश्वास आला होता. ती लहानशी खोली शिरपाने भरून टाकली होती. किती मोठा झालास रे, रखमा भरल्या आवाजात म्हणाली. शिरपालाही वाटत होतं, ही दोघं किती म्हातारी, किती थकलेली दिसतात. नाही म्हणायला शिवा मात्र उफाड्या शरीराचा उमदा दिसत होता. व्हायचंच ग वाढीचं वय त्याचं, आणि मिलिटरीतलं खाणं पिणं, सखाराम म्हणाला. मनातल्या मनात तो शिवा आणि शिरपा यांची तुलना करीत होता. शिवाही सैन्यात भरती होण्यासाठी म्हाताऱ्याच्या मागे लागला होता, तेव्हा त्याने ठाम नकार दिला. पोरा, आम्हाला तू एकुलता एक, मनात आणायचं नाही, पण काही बरं वाईट झालं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं रे. नको बाबा, ज्यांना जायचंय त्यांना जाऊ दे. काम देशाचं आहे, देवाचं आहे, पण आईबाबांची सेवा सुद्धा काही कमी नाही. आम्ही म्हातारे आहोत, तोवर तरी कुठं जाऊ नकोस. आता त्याला वाटत होतं, कदाचित शिवा सुद्धा असाच रुबाबदार दिसला असता, पण कोणी सांगावं, कितीतरी हजारोहून तिकडून परत आलेच नाहीत. चहा टाक ना ग रखमा, शिवा गडबडीनं म्हणाला. चहा झाला, पान तंबाखू झाली. रखमा आतल्या खोलीत स्वयंपाकाला लागली. सखाराम, शिवा आणि शिरपा यांच्या गप्पा रंगात आल्या. गप्पा म्हणायच्या, पण सखाराम आणि शिवा फक्त ऐकण्याचं काम करीत होते. शिरपा बोलत होता. कधीही न ऐकलेली गावांची नावं, विक्षिप्त दैवत, चमत्कारिक चालीरीती, अपरिचित भूप्रदेश. शिरपाने 5 वर्ष डोळसपणे काढली होती, आणि त्याचं वर्णन ऐकता ऐकता दोघंही भान हरपल्यासारखे मंत्रमुग्ध झाले होते. रखमाची पानं घेतली आहेत हो, अशी हाक आली आणि तिघेही उठले. सखाराम अर्धवट स्वगत म्हणाला. शिरपा, फक्त 5 वर्ष तू बाहेर घालवलीस, पण आम्हाला साऱ्या हयातीत पाहायला मिळालं नाही इतकं काहीतरी पाहून आलास. तुझं बोलणं ऐकलं की वाटतं आपणही कुठेतरी असंच जाऊन यावं दूरवर. कशाला, आहात तिथेच बरे आहात की, शिरपा हसत म्हणाला. आणि त्यानं अंगावरचा शर्ट काढला. त्याची छाती भरदार होती. दंडावरचे स्नायू सर्पासारखे वळवळ करीत होते. पण शिवाचं आणि सखारामचं सुद्धा शिरपाच्या गळ्याकडे लक्ष होतं. शिरपाने गळ्यात काहीतरी काळ्या दोऱ्यात गुंफलेलं ताईतासारखं घातलं होतं. पेटी किंवा लॉकेट खास नव्हतं, धातूचंही नव्हतं. त्यात चमक नव्हती, उलट त्याचा रंग तपकिरी होता. शिवाला राहावलं नाही आणि त्याने जवळ जाऊन त्याला हात लावून पाहिला आणि हात लागलीच मागे घेतलं. काय रे हे गळ्यात शिरपा? शिवा नवलाने विचारत होता. इतका वेळ शिरपा ते जणू विसरलाच होता. आता त्याचं लक्ष आपल्या गळ्यातून लोंबणाऱ्या त्या वस्तूकडे गेलं आणि त्याचा चेहरा एकदम गंभीर झाला. हे ना, मग सांगतो. आधी आपलं जेवण होऊ दे. अरे पण आहे तरी काय, हाताला कसंच लागतंय, शिवा म्हणाला. तो माकडाचा पंजा आहे, शिरपानं अनपेक्षित उत्तर दिलं. काय? तिघांनी जवळजवळ एकाच स्वरात विचारलं. माकडाचा पंजा, मंतरलेला. पण मग सांगतो त्याच्याबद्दल. जेवण व्यवस्थित झालं, आग्रहही खूप झाला, पण सर्व वेळ सखाराम आणि शिवा शिरपाच्या गळ्यातून लोंबणाऱ्या त्या चमत्कारिक वस्तूकडे सारखे पाहत होते. जेवणानंतर परत बैठक जमताच शिरपाने त्या दोघांची उत्सुकता ओळखली आणि गळ्यातून तो पंजा काढून शिवाच्या हातात दिला. त्याला हात लावताना पुन्हा एकदा शिवाला कसं तरीच वाटलं, पण मग धीर धरून त्यानं तो हातात घेतला आणि दिव्याच्या प्रकाशात उलटा सुलटा करून पाहिला. माकडाचा पंजाच खरोखर असला तर हे माकड अगदीच लहान असलं पाहिजे. आता तो जेमतेम अर्धा इंच लांब होता. पंजाच्या तळव्यातून दोरी ओवली होती.
लहानशा बोटांची मूठ घट्ट आवळलेली होती. कातडी जुनाट, मळकट, सुरकुतलेली वाटत होती. चमत्कारिक आणि जरा किळस येण्यासारखाच जिन्नस. मंतरलेला म्हणत होतास? सखाराम म्हणाला. हो, निदान मी ज्यांच्याकडून घेतलाय त्याने मला तसं सांगितलं होतं. कसला मंत्र घातलाय रे याच्यावर? तो ज्याच्या मालकीचा असेल त्याच्या 3 इच्छा पूर्ण होतात. कोणत्याही 3 इच्छा? हो, कोणत्याही. मग शिरपा, तू काहीतरी मागून घ्यायचंस की? शिवा हसत म्हणाला. नोकरीपायी असं रखडावं लागलं नसतं देशोदेश. पण शिरपाच्या पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहताच शिवा एकदम गप्प झाला. शिरपा सावकाश म्हणाला, मी माझ्या 3ही इच्छा मागून घेतल्यात. त्याला कसल्या तरी भयंकर आठवणी येत असाव्याचं वाटत होतं. काय ते विचारू नका. युद्धाच्या त्या हत्याकांडातून मी सुखरूप परत आलोय ना, त्यात सगळं आलं. आणि तू ज्याच्याकडून हा पंजा घेतलास त्याचं काय? त्याच्याही 3 इच्छा पूर्ण झाल्या. शिरपा जवळजवळ पुटपुटतच होता. त्याची 3री इच्छा मरण यावे अशी होती. हा? सखाराम खडबडून म्हणाला. म्हणजे यात आहे तरी करणी असेल? शिरपा खिडकीकडे पाहत म्हणाला. मरताना त्यानं मला हात दिला. त्याला एक अनुभव आला होता. होणारं चुकत नाही, आणि ते चुकवण्याचा प्रयत्न केला तर त्याहूनही भयंकर काहीतरी नशीब येतं. एक क्षणभर खोलीत एक मोठी विचित्र शांतता पसरली. आणि मग सखाराम मोठ्याने हसत म्हणाला. शिरपा, चांगला हुशार होऊन आलास की रे. एवढी किमती चीज जर जवळ आहे तर ती विकून का नाही टाकत? विकायला हरकत नाही, पण सहजासहजी कोणाचा विश्वास बसायचा नाही. 1-2घांनी आधी ट्रायल घेऊन मग पैसे देण्याचं कबूल केलं होतं, पण काय, मग ते पैसे देण्याच्या स्थितीतच राहिले नाहीत. छे, तुझं काम झालं ना, मग मला देऊन टाक. नको, शिरपा एकदम म्हणाला. काका, तो पंजा चांगला नाही. काही गोष्टी घडवून आणतो खरा, पण त्या सरळ मार्गाने नसतात. छे, उगाचच विषय निघाला. हे नाहीसं करावं हेच बरं. रखमाने सखाराम शेजारी एक शेगडी आणून ठेवली. कुणी काही बोलायच्या आत शिरपाने तो वाळका पंजा शेगडीत टाकून दिला. अरे अरे म्हणत सखाराम पुढे आला आणि त्याने झटदिशी तो पंजा निखाऱ्यावरून उचलला. तुला नको असला तर मला दे की. काका, मी तो तुम्हाला दिलेला नाही. शिरपा विलक्षण गंभीर आवाजात बोलत होता. मी तो आगीत टाकला होता. आता जर काही झालं तर त्याची जबाबदारी माझ्यावर नाही. नाही बाबा, सखाराम हसत म्हणाला. पण जे काय मागायचं ते कसं मागायचं ते तरी सांगशील की नाही? तो उजव्या हातात घ्यायचा आणि मोठ्याने मागायचं. पण काका, सांभाळू ना. आणि काही मागणारच असला तर अगदी साधं काहीतरी मागा, भलतं काहीतरी नको. मी पुन्हा सांगतो, त्या पंजात शक्ती आहे, पण ती चांगली नाही. शिरपाची थट्टा करायचा विचार शिवाच्या मनात आला होता, पण त्याचा ओढलेला चेहरा पाहून त्यानं तो सोडून दिला. इतका वेळ गप्प बसलेली रखमा आता पुढे आली आणि म्हणाली, शिरपा, पुरे झाल्या रे या पंजाच्या आणि मरणाच्या गोष्टी. घरचं काहीतरी बोल रे. शिरपा, आई कशी आहे तुझी? काशी काय म्हणते? नांदते की नाही आता सासरी? रखमा जरी सखारामला प्रत्यक्ष उद्देशून बोलत नव्हती, तरी त्याने तिचा नूर ओळखला आणि मध्येच उठून तो वाळका पंजा फळीवर ठेवून दिला. शिरपा 2 दिवस राहून घरी गेला. एक प्रकारच्या अलिखित संकेताने त्या तिघांनीही माकडाच्या पंजाचा विषय परत काढला नाही. शिरपा गेल्याच्या रात्री मात्र सखारामने फळीवरून पंजा काढला आणि तो त्याच्याकडे पाहत बसला. काय विचार करताय बाबा? लक्षाधीश व्हायचं वाटतं, शिवा म्हणाला. काढलत का तुम्ही ते परत? रखमा नाखुशीने म्हणाली. अगं, ह्या गोष्टी खऱ्या असतात का? मग कशाला उराशी कवटाळतं? ते चांगलं नाही, टाकून द्या ते. टाकू, पण आधी परीक्षा तरी घेऊ त्याची. सखाराम उजव्या हातात
पंजा घेऊन खोलीतल्या मध्यभागी उभा राहिला. खरं म्हणजे बसल्या जागी त्याला आपली इच्छा बोलून दाखवता आली असती, पण स्वतःचा ओशाळेपणा लपवण्यासाठी तो मुद्दाम नाटकीपणा करत होता. हात हवेत उंच धरून तो मोठ्याने म्हणाला, मला 1,000 रुपये हवे आहेत. बापरे! शिवा आणि रखमा दोघेही एकदम दचकले, कारण तोंडातले शब्द पुरे होतात न होतात तो सखारामने हात झटकला आणि हातातला तो पंजा दूर फेकला. शिवा त्याच्याजवळ येऊन म्हणाला, काय झालं बाबा? उजवा हात धोत्रावर चोळत सखाराम म्हणत होता, छी शिवा, मी पैसे मागताच तो पंजा माझ्या हातात हल्ला, अगदी चांगला हल्ला बघ. शेवटचा शब्द ओरडूनच निघाला होता आणि त्याला कारणही होतं. तिघांच्या नजरा फरशीवर पडलेल्या त्या लहानशा पंजावर खेळल्या होत्या. हातात दाबून धरल्यामुळे म्हणा किंवा खाली जोरात आपटल्यामुळे म्हणा, पण पंजाची पाचही वाळकी सुतासारखी बोटं बाहेर आली होती. हाताची मूठ उघडली होती आणि आता त्या तिघांच्या डोळ्यांसमोर ती इवलीशी बोटं परत वळली आणि ती लहानशी मूठ गच्च मिटली. शिवाची सुद्धा त्याला हात लावायची छाती झाली नाही. मग त्याने पायाने तो हलवला आणि काही होत नाही ना याची खात्री झाल्यावरच हातात उचलला. उलटापालट करीत तो म्हणाला, कुठे आहे यात काय? खाली आपटल्याने बोटं उघडली असतील. पण त्या लहानशा प्रसंगाने त्यांच्या नेहमीच्या गप्पा गोष्टींचा विसरच झाला. बोलण्यात सारखा खंड पडत होता. काहीही कारण नसताना तिघही मध्येच गप्प बसत होते, कशाची तरी वाट पाहत असल्यासारखे. शिवाच शेवटी कंटाळून झोपायला उठला आणि त्यानं तो पंजा फळीवरच्या सामानात फेकून दिला. रखमाने बाहेरचा दिवा मालवला. सखारामचं वय झालं होतं. अलीकडे रात्री त्याला फारशी झोप यायची नाही. एकदा जाग आली की मग झोपेचं नावच नको. ती रात्र तर त्याला नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थतेची गेली. रात्री 1:30-2च्या सुमारास त्याला जाग आली. सर्वत्र शांतता होती. सकाळच्या पावसाचं पाणी बाहेर साचलं होतं. त्यातच काही थेंबांचा टपटप आवाज येत होता. मोकळ्यावरून वाहत जाणारा वारा वाटेतल्या झाडांची पानं सळसळवीत होता. घरांची दारं खिडक्या खडखडवीत होता. प्रत्येक लहान सहान आवाजाने सखाराम दचकत होता. सकाळच्या प्रसन्न उन्हात मनावरची ही झापड नाहीशी झाली. ज्या गोष्टी रात्री सूचक अर्थपूर्ण वाटत होत्या त्याचं खरं क्षुल्लक स्वरूप दिवसा उघडं झालं. शिवा डबा घेऊन कामावर निघाला. दाराशी थांबून तो हसत म्हणाला, मिळाले का बाबा 1,000 रुपये? पुरे रे तुझी थट्टा. अशा गोष्टी आजच्या दिवसात होतात का कधी? चल तू आपल्या कामावर जा. शिरपाचं एक वाक्य सखारामला आठवत होतं. ज्या गोष्टी घडतात त्या इतक्या नैसर्गिकपणे की तुम्हाला वाटावं योगायोगच आहे. शिवा, पैसे यायचेच असतील तर ते सरळ मार्गाने येतील. आकाशातून कुणी काही डबोलं फेकणार नाहीये. पाहू संध्याकाळी मी येतोच आहे. रखमा त्याला पोचवायला दारापर्यंत गेली. वळून तो दिसेनासा झाल्यावर मग ती मागे फिरली. तिने दाराला कडी घातली. शिरपाच्या सांगण्यावर तिने काहीही अविश्वास दाखवला तरी मधून मधून दिवसभर तिचीही नजर बाहेर जातच होती. संध्याकाळ होत आली आणि काही झालं नाही. शिरपाने सांगितलेला तो सारा प्रकारच इतका चमत्कारिक होता की मनाचा गोंधळ होत होता. काहीही झालं नाही याबद्दल समाधान वाटून घ्यावं की निराश व्हावं हेच त्यांना कळेना. शिवा परत आला की त्याला थट्टा करायला आणखी एक कारण मिळालं. तुम्ही थट्टा करा नाहीतर काही करा, सखाराम जरा तिखट आवाजात म्हणाला. काय झालं ते मला माहितीये. तो पंजा माझ्या हातात वळवळला. मुठीची उघडझाप झाल्यासारखी वाटली. काहीतरी भास झाला असेल. अशा गोष्टी होतात का कधी? भास? छे, मी सांगतो. काय झालं? सखाराम रखमाकडे पाहत होता. तिचं लक्ष एकदम बाहेर गेलं होतं. त्यांच्या अंगणापाशीच एक माणूस घोटाळत होता. घरात शिरावं की नाही याचा विचार करीत असावासा वाटत होता. रखमाच्या मनात 1,000 रुपयांचे विचार घोळतच होते. तिनं त्या माणसाकडे जरा निरखून पाहिलं. त्याचे कपडे व्यवस्थित होते, उत्तमच होते.
सहसा अशा वेशातला माणूस त्यांच्या दारापाशी यायचा नाही. तो त्यांच्या घराकडे पाहत होता. मग स्वतःशीच मान हलवीत पुढे गेला, थांबला, परत आला, दाराकडे थांबला आणि मग एकदम निश्चय केल्यासारखा वळला आणि झपाझप दाराकडे आला. दाराकडे त्याची थाप पडायला आणि रखमाने दार उघडायला एक गाठ पडली. दार इतके चटकन उघडले गेलेले पाहून तो क्षणभर दारातच उभा राहिला. या ना, या. कोण हवं तुम्हाला?" रखमा मागे सरत म्हणाली. "म्हारणे म्हारणे इथेच राहतात ना?" तो जरा अडखळतच म्हणाला. "हो, हो." एव्हाना सखारामही रखमापाशीच पोचला होता. मी कारखान्यातून आलोय." तो परत थांबला. "कारखान्यातून?" रखमा एकदम सावध झाली. "काही झालंय का? शिवा तिथे कामाला असतो. त्याला काही झालंय का?" तो गृहस्थ अनिश्चितपणे उभा राहिला. रखमाच्या हातापायांना एकदम कापरं भरल्यासारखं झालं. सखारामच पुढे म्हणत होता. या ना, आत या. रखमा, त्यांना आत येऊ दे. काय सांगायचं ते सांगू दे तरी." रखमा मात्र अंध नजरेनं त्या माणसाकडे पाहत होती. "कारखान्यात आज एक ऍक्सिडेंट झाला." "शिवा? तो तो सापडला का अपघातात?" रखमा ओरडली. "हो, पण आता तो साऱ्यातून सुटलाय." "साऱ्यातून सुटला आहे? बाई ग!" त्याच्या शब्दाचा खरा अर्थ तिच्या मनात शिरला. त्या माणसाची नजर खिन्न होती. तिच्या मनातली भयंकर शंकाच खरी होती तर. डोक्यावर आकाशच कोसळल्यासारखं झालं. असहायपणे ती सखारामकडे वळली. सखारामचा थरथरता हात तिच्या खांद्यावर आला. खोलीतली शांतता भयंकर होती. "म्हारणे मशिनरीत सापडला." तो माणूस अगदी हलकेच म्हणाला. "शिवा? शिवा मशिनरीत सापडला?" सखाराम तेच ते शब्द पुन्हा उच्चारत होता. भांबावून स्वतःशीच मान हलवत होता. त्याच्या वृद्ध, वयाने थकलेल्या डोळ्यांवर अश्रूंची झापड आली. "देवा, काय रे न्याय तुझा? आमचा शिवा, एकुलता एक शिवा." दाराशी अवघडलेल्या अवस्थेत उभा असलेला माणूस आता जरासा हलला. त्यानं एक हात सखारामच्या खांद्यावर ठेवला आणि मग घसा जरासा साफ करीत म्हणाला, "म्हारणे बाबा, मॅनेजर साहेबांनी मला मुद्दाम तुमच्याकडे पाठवलंय. कारखान्यात सर्वांनाच या अपघाताबद्दल हळहळ वाटतेय. तुमच्या दुःखाची सर्वांना पूर्ण कल्पना आहे. कारखान्याच्या अधिकारी वर्गासकट सर्वजण आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. मी कारखान्याचा केवळ नोकर आहे. त्यांच्या आज्ञेचं पालन करतोय. पण मलाही अतिशय दुःख होतंय." सखाराम व रखमा होते तसेच उभे होते. रखमाचा चेहरा पांढरा पडला होता. डोळे काहीही पाहत नव्हते. सखारामचा चेहरा, तो तर त्याहीपेक्षा भयंकर दिसत होता. "मॅनेजर साहेबांचा आणखी एक निरोप आहे." तो माणूस खिडकीबाहेर पाहत म्हणाला. "अपघाताची प्राथमिक चौकशी झालीये आणि कारखान्याकडे कोणताही दोष येत नाही. अपघाताची त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही. पण तुमच्या मुलाची नोकरी लक्षात घेऊन त्यांनी काही रक्कम तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून द्यायचे ठरवले." सखारामचा हात एकदम खाली आला आणि त्याची भयचकित नजर त्या माणसावर वळली. आवळलेल्या ओठातून तो पुटपुटला, "रक्कम किती?" "1,000 रुपये." त्या माणसाने उत्तर दिले. रखमा किंचाळली, पण सखारामचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. त्याचा चेहरा विकृत झाला होता. दात एखाद्या भयानक हास्यात विचकल्यासारखे दिसत होते. त्याने एक पाऊल पुढे घेतलं आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. स्मशानभूमी वस्तीपासून 2 मैलांवर होती. सगळं काही आटोपून सखाराम परत आला तेव्हा रात्रीचा 1 वाजून गेला होता. त्या लहानशा घरावर एक काळी सावली पडली होती. सर्व काही इतकं अनपेक्षितपणे आणि इतकं झटपट झालं होतं की त्यावर विश्वासच बसत नव्हता. सारखं वाटत होतं की आणखी काहीतरी घडणार आहे. काही असेल, पण त्याने या वृद्ध खांद्यावरचा असह्य बोजा जरा तरी कमी होणार आहे.
दिवसामागून दिवस उलटत चालले होते आणि अपेक्षेची जागा आता एका निराश हवालदिलपणाने घेतली होती. डोळ्यात मूक वेदना होत्या, बोलायला शब्द नव्हते आणि विषयही नव्हते. कधी कधी दोघं एकमेकांसमोर बसून राहत. दिवस उजाडला की रात्रीची वाट पाहायची आणि रात्र आली की पहाट व्हायची वाट पाहायची. 5-6 दिवसानंतर एका रात्री सखारामला अचानक जाग आली. खोलीत कसला तरी आवाज येत होता, मुसमुसून रडण्याचा. रखमाची जागा रिकामी होती. त्याचं स्वतःच काळीज पिळवटून निघत होतं. तो आता काय रखमाची समजूत घालणार? माणसाने सहन तरी किती करायचं? रखमा, तो घोगऱ्या आवाजात म्हणाला. ए बाई, त्यांना आता काय होणार आहे? शिवा गेला, तो गेला. रडण्याने का परत येणार आहे? रखमाचे हुंदके एकदम थांबले. खोलीतली शांतता काळजाला हिसका देणारी होती. मग आवाज आला, सरपटण्याचा, खुडबुडण्याचा. रखमाच खोलीत काहीतरी करत होती. न राहून सखाराम म्हणाला, काय करते आहेस ग अंधारात? मी शोधतेय. रखमाचा आवाज आणि पुन्हा खडखडाट. पण काय? तो पंजा, माकडाचा पंजा. सखाराम खडकन उठून बसला. काय? तो जवळजवळ ओरडलाच होता. मला पंजा हवाय. कुठे ठेवलाय तो? फेकून तर नाही ना दिलात? फळीवर आहे कुठेतरी. पण रखमा कशाला? तुमच्या लक्षात नाही का? मी तरी कशी विसरले. आणखी 2 इच्छा शिल्लक आहेत ना त्यात. बोलता बोलता ती जवळजवळ रडतच होती. झालं एवढं पुरे नाही का? सखाराम खेकसला. नाही. तिचा आवाज चमत्कारिक झाला होता. नाही 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 नाही. काढा, कुठे तो आणि शिवाला परत बोलवा. सखारामनं अंगावरची धाबळी दूर फेकली आणि उठून बसला. रखमा, तुला वेड लागलंय का? आणा तो पंजा, आणा. ती धापा टाकीत होती. आताच्या आता आणा आणि त्याला बोलवा. उठा उठा. शिवा, शिवा, उठा उठा. सखारामने उठून दिवा लावला. रखमा गुडघ्यावर बसली होती. तिचे केस विस्कटलेले होते. कपडे अस्ताव्यस्त होते. रखमा, सखारामचा आवाज कापत होता. रखमा, नको. तू काय बोलतेस तुला समजत नाहीये. वेडेपणा करू नकोस. झोप शाण्यासारखी. ऐका, पहिली इच्छा पुरी झाली ना, मग दुसरी का नाही? ते योगायोगानं झालं रखमा, सखाराम अडखळत म्हणाला. योगायोग? जा तो पंजा शोधून काढा आणि मग मागा. सखारामनं डोळ्यातलं पाणी पुसलं. हलकेच म्हणाला. रखमा, त्याला गेल्याला आता आठवडा होत आलाय. आणि शिवाय शिवाय मी तुला सांगणार नव्हतो, तो यंत्रात सापडला होता. अंगावरच्या कपड्यांवरून मी त्याला ओळखलं. आता तुझ्यासमोर तो तसा आला तर? नको नको नको. त्याला बोलवा. रखमा ओरडली. माझं पोर ते. मी त्याला लहानाचा मोठा केलाय. मला का त्याचा भय वाटणार आहे? जा तुम्ही. सखारामचा नाईलाज झाला. तो उठला. फळीवर चाचपडून पाहायला लागला. एका कोपऱ्यात त्याच्या हाताला तो वाळका कडकडीत पंजा लागला. थरथर कापणाऱ्या हाताने त्याने तो घेतला. रखमा पांढऱ्या चेहऱ्याने आणि बुभुक्षित नजरेने त्याच्याकडे पाहत होती. त्याला तिचीच भीती वाटायला लागली होती. तिचा चेहरा अनोळखी वाटत होता. त्याने नजर फिरवली. मागा, शिवाला परत बोलवा, ती आवेशाने म्हणाली. रखमा, हे चांगलं नाही. आपल्याला शिवाला बोलवा, रखमा ओरडली. सखारामला खरोखरच भीती वाटत होती की हिचं आपण ऐकलं नाही तर हिलाच एखादी फीट यायची. त्यानं पंजा मुठीत घेतला, हात डोक्यावर उचलला आणि म्हणाला, शिवा पुन्हा जिवंत होऊ दे. पंजा खाली पडला. सखारामही त्या मागोमाग करकरत्या खाटेवर बसला. रखमा सावकाश वळली. खिडकीपाशी जाऊन बसली. रात्रीच्या थंडीने सखारामला हुडहुडी भरली. रखमा एखाद्या पुतळ्यासारखी निश्चल बसली होती. बाहेरच्या अंधाराचा वेध घेत होती. क्षणभर सखारामही बावरा झाला होता. पण वेळ जात चालला होता आणि झालं काही नाही. तेव्हा त्याचा धीर हळूहळू परत आला. रखमाकडे पाहता पाहता त्याच्या मनात विलक्षण करुणा दाटून आली. ती जराशी वेडपटासारखी वागली होती खरी,
पण पोटचा गोळाच तो, काळाने असा अवचित ओढून नेलेला. सखाराम उठला, जड पावलांनी रखमाजवळ गेला आणि तिचा खांदा हलवीत प्रेमळ आवाजात म्हणाला, रखमा, किती वाट पाहशील ग? आता का शिवा परत येणार आहे? ये, जरा पड, चल. रखमा काही बोलली नाही. तिचं शरीर एकदम सैल पडलं होतं आणि मान खाली घालून ती पुन्हा पुन्हा मुसूमुसू रडत होती. सखारामने तिला हात देऊन उठवलं, हाताचा आधार घेत अंथरुणापाशी आणलं आणि दिवा मालवला. खोलीत अंधार झाला. दोघंही आपापल्या अंथरुणावर निश्चित पडले होते. खोलीत लहानसं घड्याळ टकटक करीत होतं. रात्रीचा एकाकी वारा मधूनच झाडातून विव्हळत जात होता. बाहेर काळोख इतका होता की खिडकीचा चौकोन सुद्धा दिसत नव्हता. दिशा बुडवून टाकणारा तो अंधार. रखमाला कशाला बोल लावायचा? त्याचंही मन पिळवटत होतं. किती जुन्या आठवणी येत होत्या. अंधारात डोळे चुरचुरत होते. वेळेचं भान राहिलं नव्हतं. बारीक लक्ष देऊन त्याने रखमाचा श्वास ऐकण्याचा प्रयत्न केला. तिला झोप लागली होती का? बिचारा जीव. पुन्हा एकदा वारा विव्हळत गेला. गार काळोखी वारा. दारावर बारीक थाप आली. सखाराम जागच्या जागी दचकला. आपल्याला झोप तर लागली नव्हती ना? हे झोपेतलंच एखादं स्वप्न नाही ना? पुन्हा एकदा दारावर थाप आली, जरा मोठ्याने. रखमा खडबडून जागी झाली. अंधारात त्याला हलवत ती म्हणाली, ऐकलत का ते? काही नाही, काही नाही. सखाराम उसने अवसानाने म्हणाला. वारा वाहतोय, त्याने दार खडखडतय, बाकी काही नाही. दारावर 2 थापा आल्या. हे पहा, शिवा आलाय, शिवा. रखमा एकदम उठली. कुठे चाललीस? तिचा हात धरून सखाराम पुटपुटला. दार उघडायला, शिवा आलाय. तुम्हाला ऐकू येत नाही का? सोडा तुम्ही मला. त्याच्या हातातून सुटायची तिची धडपड चालली होती. त्याला तुम्ही 2 मैल लांबच नेलं होतं, हे माझ्या लक्षातच नव्हतं. सोडा मला. सखारामला तिला आवरता येईना. दारावर थापा येत होत्या, एकामागून एक मोठ्याने. रखमा, नको, ते घरात येऊ देऊ नको. तुम्ही आपल्या पोराला घाबरता, प्रत्यक्ष पोटच्या पोराला. शिवा, थांब, मी आले रे. तिने एक जोराचा हिसका मारला आणि सखारामची तिच्या हातावरची पकड निसटली. तिलाही दिशेचा अंदाज नव्हता. ती कशाला तरी अडखळली आणि कळवळून ओरडत खाली पडली. दारावर सारख्या थापा येत होत्या. रखमा, नको, दार उघडू नको. सखाराम पुन्हा पुन्हा म्हणत होता. एक क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर एक भयानक चित्र उभं राहिलं. शिवा, अपघातात सापडलेला, छिन्न विच्छिन्न शरीराचा, विद्रूप चेहऱ्याचा शिवा. अंधारातून, वाऱ्यातून, पावसातून, चिखलातून आलेला शिवा. दारावर थापा मागून थापा येत होत्या. रखमा दाराच्या रुखाने धडपडत चालली होती आणि सखारामला आठवलं, तो पंजा. आणखी एक इच्छा शिल्लक होती. रखमा दारापाशी पोचायच्या आतच आपल्या हाती तो पंजा लागला तर? तो खाली बसून जमीन चाचपडायला लागला. इथेच कुठेतरी तो पंजा पडला होता. रखमा दारापाशी पोचली. कडी काढल्याचा आवाज आला. थापा जोरजोराने येत होत्या. लहानशा घरात घुमत होत्या. दाराचा करकर आवाज होत असतानाच सखारामच्या हाताला तो पंजा लागला. मुठी घट्ट आवळून त्याने तो वर उचलला आणि मनातली तिसरी इच्छा बोलून दाखवली. त्याच क्षणी दारावरच्या थापा थांबल्या. करकरत दार सताळ उघडलं. दाराबाहेर काहीही नव्हतं. एक गारेगार वाऱ्याची झुळूक मात्र घरात शिरली. सखारामचं अंग शहारवून निघून गेली. रखमाच्या तोंडून हुंदके वजा श्वास बाहेर पडला. तिला आधार द्यायला सखाराम दारापाशी गेला. लांबवर रस्त्यावर दिवा चमकत होता. सर्वत्र शुकशुकाट होता. दाराबाहेर पायरीवर रक्ताचं एक लहानसं डबकं साठलं होतं. रक्ताने ओली झालेली पावलं रस्त्यापर्यंत गेलेली दिसत होती. पण आता तिथे कुणीही नव्हतं, काहीही नव्हतं.